नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. मित्रांनो, रामनवमी 2026च्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस म्हणजेच आनंदाचा, उत्साहाचा आणि भक्तीचा सोहळा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2026च्या रामनवमीची नेमकी वेळ काय आहे, लागणारे पूजेचे साहित्य काय आहे आणि घरच्या घरी पूजा कशी करायची याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक अशी खास टीप किंवा उपाय सांगणार आहे ज्याने तुमची पूजा ही परिपूर्ण सुद्धा होईल. मित्रांनो, चैत्र शुद्ध नवमीला आपण रामनवमी साजरी करतो. त्रेतायुगात धर्माची स्थापना करण्यासाठी आणि रावणाच्या अन्यायाचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूंनी राम अवतार घेतला होता. तुम्हाला माहिती आहे का की राजा दशरथाच्या तिन्ही राण्यांना पुत्रप्राप्तीसाठी एक विशेष पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागला होता. त्या यज्ञातून मिळालेली खीर प्रसाद म्हणून खाल्ल्यानंतर प्रभू रामांचा हा जन्म झाला. तुमच्यापैकी किती जणांना ही गोष्ट माहिती होती हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, या रामनवमीच्या दिवशी ज्या काही गोष्टी करायच्या आहेत, ज्या काही पूजेसाठी लागणारं साहित्य आहे ते सुद्धा मी तुम्हाला सविस्तरपणे सांगू इच्छिते. काय होते, टाईमवरती आपण पूजा करायला बसतो, मग हे साहित्य नाही, ते साहित्य नाही. त्यासाठी मी आधीच तुम्हाला सर्व काही सांगते, ते तुम्ही जवळ घेऊन बसा आणि त्यानंतर पूजा कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की रामनवमी कधी आहे? मित्रांनो, यावर्षी रामनवमी ही 26 मार्च 2026 रोजी म्हणजेच गुरुवारी आहे. प्रभू श्रीरामांचा जन्म हा दुपारी 12 वाजता झाला होता. त्यामुळे रामनवमीची मुख्य पूजा ही दुपारी 11 ते 1च्या वेळेत करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे तुम्ही या वेळेमध्ये, या 2 तासामध्ये तुम्ही कधीही पूजा करू शकतात. मित्रांनो, रामनवमी का साजरी करतात तर अधर्माचा नाश करण्यासाठी आणि सत्याचा विजय मिळवण्यासाठी भगवान विष्णूंनी 7वा अवतार म्हणजेच राम अवतार घेतला. हा दिवस केवळ एका देवाचा वाढदिवस नसून मर्यादा पुरुषोत्तम कसा असावा याचा आदर्श आपल्याला देणारा हा दिवस आहे. तर या दिवशी पूजा करण्यापूर्वी तुमची ही तयारी पूर्ण असावी की कोणकोणते साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आत्ता. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांचा फोटो किंवा मूर्ती. काहीही चालेल, फक्त श्रीरामांचा फोटो जरी असला तरी चालेल किंवा मूर्ती असली तरी चालेल. त्यानंतर अभिषेकासाठी तुम्हाला तांब्याभर शुद्ध पाणी घ्यायचं आहे. दूध, दही, मध, साखर आणि तूप म्हणजेच पंचामृत हे घ्यायचं आहे. त्यानंतर फुले आणि हार, पिवळी फुले, झेंडूची फुले आणि मुख्य म्हणजे तुळशीची पाने. प्रभू रामांना तुळस अत्यंत प्रिय होती, त्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला तुळशीची पाने घेणे आवश्यक आहे. त्यानंतर सुगंधित द्रव्य म्हणजे केशरयुक्त चंदन, हळद, कुंकू, अष्टगंध आणि अक्षता हे सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे. नैवेद्यामध्ये सुंठवडा म्हणजे साखर आणि सुंठेचं मिश्रण, श्रीखंड, पुरी, खीर किंवा गूळ खोबरे हा याचा आपण मेन नैवेद्य दाखवणार आहे, त्यासाठी हे तुम्ही घेऊन ठेवा. त्यानंतर आरतीसाठी निरांजन, वाती, कापूर आणि अगरबत्ती हे सर्व साहित्य तुम्ही आधीच पूजेला बसायच्या आधीच आपल्यासोबत असू द्या. त्यानंतर तुमची पूजेची तयारी पूर्ण झाली की कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. मित्रांनो, आता हे झालं साहित्य. आता पूजा कशी करायची हे जाणून घेऊया. तर आता साहित्याची तयारी झाली, मग पूजा कशी करायची तर सकाळी लवकर उठून घर आणि देवघर स्वच्छ करा. दाराला आंब्याच्या पानांचे तोरण लावा. एका पाटावर लाल किंवा पिवळे कापड अंथरून त्यावर श्रीरामांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. जर मूर्ती असेल तर ताम्हणामध्ये मूर्ती ठेवून रामरक्षा म्हणत पाण्याचा आणि पंचामृताचा अभिषेक करा. फोटो असेल तर ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर प्रभू रामांना चंदनाचा टिळा लावा. हनुमानाला शेंदूर अर्पण करा.
हार आणि फुलं अर्पण करा. प्रत्येक देवाच्या चरणी एक तुळशीचं पान नक्की ठेवा. मित्रांनो, ही साधी आणि सोपी पूजेची मांडणी आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, रामनवमीच्या दिवशी सुंठवडा या प्रसादाला खूप महत्त्व आहे. जसं लहान बाळाचा जन्म झाल्यावर आपण सुंठवडा वाटतो, तसाच रामजन्मानंतर दुपारी 12 वाजता हा प्रसाद दाखवला जातो, जो तुम्हाला मी आधीच साहित्यामध्ये बनवून ठेवायला सांगितलेला आहे. त्यानंतर नैवेद्य कसा असावा, तर पुरी, भाजी, शिरा आणि काळे चणे. जर शक्य नसेल तर पिवळी मिठाई किंवा साधी खीर सुद्धा चालेल, पण ती प्रेमाने अर्पण करा. शेवटी काय, आपला भाव महत्त्वाचा आहे. आपण कोणत्या प्रकारे, कोणत्या मनाने पूजा अर्चना करतो, की रामनवमी साजरी करतो, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला जसं जमेल, पिवळी मिठाईसुद्धा चालेल, शिरासुद्धा चालेल, खीरसुद्धा चालेल. आणि तुम्ही जर इंटरेस्टेड असाल, तुमच्याकडे वेळ आहे, तर तुम्ही पुरी, भाजी, शिरा, काळ्या चण्यांची भाजी हे सुद्धा तुम्ही करू शकतात. हे झालं नैवेद्याबद्दल. त्यानंतर मित्रांनो, या दिवशी काही विशेष सेवासुद्धा करायच्या आहेत. तर सर्वात प्रथम म्हणजे रामरक्षा पठण. दुपारी 12च्या सुमारास रामरक्षा नक्की वाचा किंवा ऐका. त्यानंतर तुमच्या जवळपासच्या राम मंदिरात जाऊन दर्शनाचा लाभ घ्या. श्री राम जय जय राम या मंत्राचा जप मनाला शांती देतो. त्यामुळे या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. शांत अवस्थेत बसा, या मंत्राचा जप करा. बघा की तुम्हाला किती प्रसन्न वाटेल. हे झालं की या दिवशी काय उपाय करायचे, काय सेवा करायच्यात. पण या दिवशी काही गोष्टी करू नये असं पण आहे, किंवा सावधानता बाळगा. तर कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण या दिवशी टाळल्या पाहिजे. अनेकदा आपण उत्साहात काही चुका करतो, पण त्यावरती आपलं लक्ष नसते, पण त्या गोष्टी टाळा. सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे या दिवशी कोणावरही रागवू नका, कारण प्रभू राम हे शांतीचे प्रतीक होते. त्यामुळे कोणावरही राग करू नका, रागवू नका, एकमेकांवरती भांडू नका. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे घरात मांसाहार किंवा कांदा लसूण वर्ज्य ठेवा. या दिवशी शक्यतोवर मांसाहार अजिबात करू नका. कांदा लसूण सुद्धा तुम्ही वर्ज्य ठेवावा. कोणालाही फसवू नका किंवा खोटे बोलू नका. हे तर नेहमीसाठीच आहे, नेहमीसाठी आणि प्रत्येकासाठी आहे की कोणालाही फसवू नका. पण या दिवशी तर या गोष्टी अजिबात करू नका. तर मंडळी, अशा प्रकारे 2026ची रामनवमी आपण भक्तिभावाने साजरी करूया. प्रभू श्रीराम तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, माहिती उपयोगाची वाटली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांची ही पूजेची तयारी होईल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. धन्यवाद.